खूप खूप वर्षांपूर्वी नोहा नावाचा एक चांगला माणूस राहत होता. तो देवावर खूप प्रेम करायचा आणि नेहमी चांगले काम करायचा. एका दिवशी देवाने नोहाला सांगितले, नोहा, लोक खूप वाईट वागू लागले आहेत. मी पृथ्वीवर मोठा पूर पाठवणार आहे. पण तू चांगला आहेस म्हणून तुला आणि तुझ्या कुटुंबाला वाचवणार आहे. तू एक मोठा तरु म्हणजे नौका तयार कर. नोहाने देवाची आज्ञा पाळली. तो रोज कष्ट करून मोठा तरु बांधत होता. लोक त्याची थट्टा करायचे, पण नोहा देवावर विश्वास ठेवून काम करत राहिला. तरु तयार झाल्यावर देवाने सांगितले, प्रत्येक प्राण्यांची 2-2 जोडी घे, एक नर आणि एक मादी. नोहा आणि त्याचे कुटुंब प्राण्यांना घेऊन तरूत गेले. सिंह, हत्ती, पक्षी, गाय, बकरी, अगदी छोटे छोटे किडेही. नंतर जोरदार पाऊस सुरू झाला. 40 दिवस आणि 40 रात्री पाऊस पडत राहिला. सर्वत्र पाणीच पाणी झाले. पण नोहा, त्याचे कुटुंब आणि प्राणी तरूत सुरक्षित होते. शेवटी पाऊस थांबला. पाणी कमी झाले. तरु एका डोंगरावर थांबला. नोहाने आकाशात सुंदर पंचरंगी इंद्रधनुष्य पाहिले. देव म्हणाला, हे इंद्रधनुष्य माझं वचन आहे. मी पुन्हा कधीही संपूर्ण पृथ्वीला पाण्याने नष्ट करणार नाही. नोहा, त्याचे कुटुंब आणि सर्व प्राणी आनंदाने बाहेर आले. त्यांनी नवीन आयुष्य सुरू केले. या गोष्टीतून आपण शिकतो की देवावर विश्वास ठेवावा आणि नेहमी चांगले वागावे.